महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मोखाडा तालुक्यात सुरू असलेल्या कामांची पाहणी करून मजुरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पंचायत समितीचे सभापती यांनी प्रत्यक्ष भेटी देण्याचा कार्यक्रम हाती घेतला असून त्यांनी आडोशी ग्रामपंचायत अंतर्गत शिरसगाव येथील कामांना भेटी दिल्या। या भेटीत मजुरांनी नियमितपणे कामे सुरू राहिली पाहिजेत अशी मागणी वाघ यांच्याकडे केली। तसेच अनेक मजुरांच्या खात्यात पैसे जमा न होता इतर ठिकाणी पैसे जमा होत असल्याचे दिसून आले। जॉब कार्ड, आधार कार्ड अपडेट अशा समस्या देखील असल्याचे वाघ यांच्या निदर्शनास आले। याबाबतीत तातडीने लक्ष दिले जाईल असे आश्वासन प्रदीप वाघ यांनी दिले। पुढील काही दिवसात तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाऊन मनरेगाच्या कामांची पाहणी केली जाईल असे सांगितले आहे। यावेळी आडोशीचे सरपंच बाळू घाटाळ, उपसरपंच संतोष घाटाळ, ग्रामसेवक अजय वांगड, रोजगार सेवक दत्तात्रय वळवी, कृषी सहाय्यक जाधव, लोक क्रांती सेना चालक मालक संघटना पालघर, जिल्हाध्यक्ष बाळू गांगुर्डे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुशीला मिसाळ व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी रघुनाथ गांगुर्डे, मोखाडा, पालघर।